राज्यात 1.5 कोटी लाडक्या अपात्र. अनेक लाभार्थी लाडकींचे हप्ते थांबवले. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर आत्ताच तुमचं खातं तपासा, कारण 1.5 कोटी लाडक्यांचे अर्ज अपात्र झाले असून हप्ते थांबवल्याचा दावा करण्यात आलाय. या मेसेजमुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच एवढ्या मोठ्या संख्येनं लाडकीचा लाभ थांबवलाय का? अचानक एवढ्या लाडक्या अपात्र कशा काय झाल्या? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. लाडकीचे लाभार्थी सुरुवातीला 2.63 कोटी होते. सध्या पोर्टलवर ही संख्या अवघी 1.6 कोटी दिसतीये. 1.5 कोटी लाभार्थी गेल्या कुठे? सध्या सांगली 7.25 लाख लाडकी लाभार्थी होत्या. त्यातील 25% एका जिल्ह्यात कमी झालेत. हा दावा सांगली जिल्ह्यातला आहे. सांगलीत तब्बल 25% पात्र लाडक्यांचा हप्ता बंद केल्याचा दावा केला गेलाय. मात्र या दाव्यात तथ्य आहे का? खरंच राज्यभरात 1.5 कोटी अपात्र झाले आहेत का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्यासाठी अधिकृत माहिती या खात्याच्या मंत्री तटकरेंकडूनच मिळू शकते. आमच्या प्रतिनिधींनी आदिती तटकरेंची भेट घेऊन याबाबत माहिती जाणून घेतली. रजिस्ट्रेशन 2.63 कोटी होतं. त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील, कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील, स्क्रुटिनीमध्ये असतील, हे त्या ठिकाणी करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो. आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 2.25 कोटी 2.30 कोटी खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. 1.5 कोटी लाडकी अपात्र आहेत हा दावा चुकीचा आहे. कुठल्या तरी एका पोर्टलनं चुकीची बातमी दिली. 2.63 कोटी ही नोंदणीची आकडेवारी आहे. लाभार्थ्यांची संख्या 2.30 कोटीपेक्षा अधिक आहे. 2.30 कोटीपेक्षा संख्या कमी झालेली नाही. पोर्टलवरची माहिती ही गेल्या वर्षीची असल्याचं आदिती तटकरेंनी स्पष्ट केलंय. मात्र सध्या या लाभार्थी 2.30 कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती दिली आहे. पडताळणीत त्रुटी आढळलेल्या लाभार्थींना अपात्र करण्यात आलंय. मात्र कुठेही लाभार्थी कमी केलेले नसून आमच्या पडताळणीत 1.5 कोटी लाडकी अपात्र झाल्याचा दावा असत्य ठरलाय. माधव सावरगावे, साम टीव्ही, संभाजीनगर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.